नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शिवजयंतीचे बॅनर हे आपण आता बनवतो आहे। तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं छान झालेला आहे आणि याचं बॅकग्राऊंड आणि हे सगळं कसं तयार केलं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आणि जर इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण तिथे आपण रोज नवनवीन मटेरियल हे अपलोड करत असतो। तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। मित्रांनो, बॅकग्राऊंडसाठी आपण सध्या पिक्सआर्ट या ॲप्लिकेशनचा वापर करणार आहोत आणि तुम्हाला मी मटेरियलमध्ये रेडी बॅनर दिलेला आहे। तर तुम्हाला हे तयार करायची गरज नाही, पण जर तुम्हाला असंच दुसरं बॅकग्राऊंड जर तयार करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। त्यासाठीच आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे की पिक्सआर्टमध्ये आपण कसं बॅनरचं बॅकग्राऊंड हे एडिट करत असतो। तर मित्रांनो, इथं बॅनरची साईज आपण जो बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेला आहे प्लेन बॅकग्राऊंड तेच आपण इथे सिलेक्ट करणार आहोत। ते साईजनुसारच सिलेक्ट झालेला आहे आपला। तर बघू शकता तुम्ही असा इंटरफेस येतो। तर सिम्पली ॲड इमेजेसमध्ये जाऊन आपल्याला जो मागचा लाईट आहे तो लाईट इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तो सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे। हा बघा मित्रांनो, हा फोटो घेतला आहे आपण। फोटोची साईज आपण वाढवून घेतलेली आहे आणि जो लाइटिंग इफेक्ट आपल्याला बॅकग्राऊंडला द्यायचा आहे फोटोच्या मागे तो सुद्धा आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। तर जो इफेक्ट आपल्याला योग्य वाटेल तो इथे आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर हा लाईट आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत आणि हे सिम्पली आपण आपल्या इमेजच्या मागे मित्रांनो हे थोडं पुढची इमेज ही हलते मित्रांनो। तर ते ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। याची साईज वाढवून घेतली आपण आणि ते इमेजच्या मागे याचं ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन याचं ब्लेंड मोड हे स्क्रीन करून घेऊया। त्यानंतर याची ऑपेसिटी जशी आपल्याला पाहिजे तशी कमी जास्त करून सेट करून घ्यायची आहे। ही लेयर खाली जाऊ द्यायची आहे बॅकग्राऊंडला इमेजच्या खाली आणि याची जी असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। याला पॅनलमध्ये जाऊन सुद्धा आपण लॉक करू शकतो, पण मी केलेलं नाही आहे। मी जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे करून दाखवतोय। तर हेच बॅकग्राऊंड आपल्याला इथं तर पिक्सआर्टमध्ये सुद्धा आपण बॅनर हे एडिट करू शकतो मित्रांनो। बघू शकता तुम्ही प्रत्येक लेअरला इथं व्यवस्थित ॲड करावं लागतं, म्हणून पिक्सआर्टपेक्षा आपलं पिक्सल लॅबमध्ये सोपं असतं एडिटिंग करणं। तर पुढची एडिटिंग आपण पिक्सल लॅबमध्येच करणार आहोत। हे जस्ट मी तुम्हाला बॅकग्राऊंड कसं तयार केलं हे दाखवण्यासाठीच पिक्सआर्टचा वापर केलेला आहे इथं।
तर मित्रांनो इथं आपण फोटोचे जे बॉक्स आहेत ते ॲड केलेले आहेत आणि या फोटोच्या बॉक्समध्ये फोटो कसे फिट करायचे यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्या व्हिडिओला तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। हा तो व्हिडिओ आहे मित्रांनो, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर यामुळे तुम्हाला फोटो कसे लावतात बॉक्समध्ये त्याचंसुद्धा म्हणजे हे आयडिया येऊन जाईल, त्यानुसार तुम्ही ते करू शकतात। तर याच्या पुढची एडिटिंग मित्रांनो आपण पिक्सेल लॅबमध्येच करून घेणार आहोत। तर सिम्पली पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते इथनं डिलीट करून घ्यायचं आहे। तर आपण जे बॅनर तयार केलेलं आहे पिक्सआर्टमध्ये त्याला इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून, आणि पुढचे जे इमेजेस आहेत किंवा PNGs आहेत हे आपण इथं ॲड करणार आहोत। मित्रांनो ते ॲड झाल्यानंतर सिम्पली इथनं आपण बॅनर हे सेव्ह करून घेणार आहोत आणि याची क्वालिटी अल्ट्रा करून घेणार आहोत, जेणेकरून ते अल्ट्रा HD क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल। आणि मित्रांनो याची क्वालिटी अजून इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपचा वापर करणार आहोत। तर हे तुम्हीसुद्धा वापरा मित्रांनो, कारण याच्यामुळे इमेजची जी क्वालिटी आहे ती अल्ट्रा HD होऊन जाते, त्याची क्लिअरिटी वाढून जाते, त्यातले काही नॉईस असतात ते निघून जातात, किंवा ब्लर्स इफेक्ट असतात ते निघून जातात। मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर या व्हिडिओमध्ये किंवा या इमेजमध्ये आपण जे फॉन्ट वापरलेले आहेत ते फॉन्टची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। हा व्हिडिओ आहे, हा सुद्धा जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत ते 20+ आहेत, ते सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल। तर हे सगळे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो। अशाच एडिटिंगसाठी मित्रांनो आपण आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कारण असे सोपे एडिटिंगचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो, प्रत्येक सणाला प्रत्येक इव्हेंटला आपण व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो। तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल। तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।